चला लक्षात द्या. आता आपण हे जे आज या लेक्चर मध्ये आपण फीचर्स पाहिले आणि ऑब्जेक्टिव्ह पाहिले, बरोबर ना? मग फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्ह पाहिल्यानंतर एक पुढचा महत्वाचा आणि आजचा शेवटचा पॉइंट येतो, तो म्हणजे इम्पॉर्टन्स. म्हणजे बुक किपिंग केल्याचं महत्व काय किंवा बुक किपिंग केल्यामुळे काय फायदे तोटे होतात. तर मला वाटतं पहिला फायदा होतो तो म्हणजे रेकॉर्ड उपलब्ध होतात, बरोबर का? रेकॉर्ड उपलब्ध करून देणे हा बुक किपिंगचा पहिला फायदा आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे? अजून बुक किपिंगचा दुसरा फायदा काय, आपल्याला काय उपलब्ध होत असते? फायनान्शियल इन्फॉर्मेशन उपलब्ध होते. येत आहे का लक्षात? फायनान्शियल इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देणं, आर्थिक माहिती उपलब्ध करून देणं हा बुक किपिंगचा फायदा आहे. नक्की. बरं, अजून तिसरा फायदा काय? मला सांगा, तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असतील, तुमच्याकडे माहिती उपलब्ध असेल, तर याच्यावरून तुम्ही काय करू शकतात? डिसिजन मेकिंग. म्हणजे तुम्ही काय करू शकतात? निर्णय घेऊ शकतात. कुठले कुठले निर्णय बिझनेसमॅन घेतो? फॉर एक्झाम्पल, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? आपला बिझनेस वेगळ्या पद्धतीने करणे, आपला बिझनेस वेगळ्या साईडला घेऊन जाणे, डायव्हर्ट करणे. जसं आता मी माझा बिझनेस क्लासेस इंडस्ट्रीचा आहे. मग आता क्लासेस इंडस्ट्रीमध्ये मी आहे, मला बिझनेस डायव्हर्सिफाय करायचा आहे, म्हणजे मी एकाच वेळी दुसरा बिझनेस पण चालू करू शकेल किंवा बिझनेसचं स्वरूप बदलवू शकेल. याला डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात. अजून फायनान्शियल डिसिजन मेकिंग मध्ये अजून कशाचा उपयोग होईल, म्हणजे अजून आपण कशा कशाचे डिसिजन घेतो? मला वाटतं टू क्लोज वन ब्रांच, एखादी ब्रांच बंद करायची का, याचा पण निर्णय घ्यायला सोपं होईल. जर आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असतील, फायनान्शियल इन्फॉर्मेशन उपलब्ध असेल, तर कुठल्या ब्रांचमध्ये प्रॉफिट होतोय, कुठल्या ब्रांचमध्ये लॉस होतोय, कुठली एक्सपांड केली पाहिजे, कुठली एक्सपांड नाही केली पाहिजे, ही माहिती तेव्हाच उपलब्ध होईल ना आपल्याला. म्हणून आपल्याला बुक किपिंगचं महत्व आहे, हे लक्षात ठेवा. अजून बुक किपिंगचं महत्व कुठे आहे, कशासाठी आहे? त्याचं बुक किपिंगचं महत्व आहे ते कंट्रोलिंग साठी. कंट्रोलिंग म्हणजे काय? नियंत्रण ठेवण्याचं. मित्रांनो, तुमचे आई वडील पण घरी हिशोब लिहून ठेवतात. ते हिशोब कशासाठी लिहून ठेवतात माहिती आहे का? कंट्रोलिंग साठी. बचत नाही, कंट्रोलिंग साठी. बचत हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे, हे लक्षात घ्या. हिशोब लिहून ठेवले तर मागच्या महिन्यात किराणा किती लागला आणि या महिन्यात किती लागला याची आपल्याला कंपॅरिझन करता येते. आणि कंपॅरिझन करता आली की ऑटोमॅटिक त्याच्यावरती काय ठेवता येईल? कंट्रोल ठेवता येईल. हे लक्षात घ्या. हा जो आपण इकडे वरती पॉइंट पाहिला ना, कंपॅरिझनचा, तुलना करणे, तर आपण तुलना कशाची करतो? मागच्या महिन्यातला खर्च आणि या महिन्यातला खर्च. मागच्या महिन्यात प्रॉफिट किती होता, या महिन्यात प्रॉफिट किती आहे. मित्रांनो, तुम्हाला एक शब्द सांगतो, आउट ऑफ द सिलेबस शब्द आहे, त्याचं नाव आहे आयडियल टाइम. आयडियल टाइम म्हणजे वाया जाणारी वेळ, याला आयडियल टाइम म्हणतात. आता मी क्लासचं उदाहरण सांगतो. माझ्याकडचे जे शिक्षक आहेत त्यांनी जर टाइमपास जास्त केला तर चालेल का? पण मला असं सांगाल, फक्त टीचिंग एक टीचिंग हे शक्य आहे का अशक्य आहे? कारण प्रत्येकाला विश्रांतीची गरज लागते. पण मग एका दिवसात तुमचे आई वडील पण कुठेतरी जॉबला जात असतील, आयडियल टाइम त्यांना किती मिळतो? विश्रांतीची वेळ, टाइमपास करायला जॉबच्या ठिकाणी वेळ किती असतो? 1 तास असतो, माहिती का? लंच ब्रेक. तो त्यांचा स्वतःचा हक्काचा असतो का? आपण बँकांमध्ये, ऑफिसमध्ये जातो, ते सांगतात साहेब लंच ब्रेक झाला, 12 ते 1 बंद आहे. ते आराम करतात 12 ते 1 मध्ये, हो की नाही? पण मग अशा प्रकारचं जर आयडियल टाइम किंवा एखाद्याचं उत्पादन, एखादा माणूस जर कमी काम करत असेल, त्याची एफिशियन्सी कमी होत असेल, तर आपलं नुकसान होईल का नाही होणार? होईल ना. मग ते कळेल कधी? जर आपल्याकडे डेटा ऑन पेपर आला, तर आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध झाले, तर तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं काय होतंय. म्हणजे कंट्रोलिंग साठी पण बुक किपिंगची गरज पडते. अजून बुक किपिंगचा उपयोग कशासाठी होतो? कालच आपण पाहिलंय, एव्हिडन्स म्हणून हे वापरता येतात. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा तयार होतो. आणि एक शेवटचं ते म्हणजे टॅक्स लायबिलिटी कळते आपल्याला. टॅक्स लायबिलिटी म्हणजे टॅक्स पेएबल किती आहे, जीएसटी किती भरायचा आहे,
इन्कम टॅक्स किती भरायचा आहे हे कधी कळेल? जर आपल्याला लिहून ठेवलेलं असेल तर ते इझिली कळेल. इथपर्यंत लक्षात येतंय? चला लिहून घ्याल हा एक पॉइंट, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग.